श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 27 ऑगस्ट 2025 या दिवशी भगवान श्री गणेशाची प्रत्येकाच्या घरामध्ये स्थापना ही झालेली आहे. भगवान श्री गणेश हे आपले बुद्धीचे, ज्ञानाचे आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पांना सर्वात प्रथम वंदनीय असं म्हटलं जातं, कारण कोणतंही शुभ कार्य, कोणतंही पूजा जी आहे तर ती करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते आणि त्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये किंवा त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न हे येऊ नये. इतकं सारं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं. म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या या बसण्याच्या दिवसापासून म्हणजेच गणपती बाप्पा 27 ऑगस्टला विराजमान झालेले आहेत आणि त्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला ज्या बी दिवशी वेळ असेल त्या दिवशी असा हा एक उपाय जो आहे तर तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला करायचा आहे. आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. हिरव्या मुगांचा प्रभावी उपाय हा असणार आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येऊ लागतील. अभ्यासात मुलांची प्रगती होईल, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्या घरावर, परिवारावर, मुलांवर सदैव राहील. तर पहा, 6 सप्टेंबर या दिवशी गणपती बाप्पांची विसर्जन प्रत्येकाच्या घरातून होणार आहे. अनंत चतुर्दशी या दिवसाला म्हटलं जातं आणि या दिवशी 10 दिवसापासून आपल्या घरामध्ये बसलेले जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचं विसर्जन हे केलं जातं. तर आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्या अगोदर जे बी दिवस आहेत तर त्या दिवसामध्ये हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आणि ह्या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा, पूजा, उपाय हे आपल्याला करायचे असतात, जेणेकरून गणपती बाप्पांचे भरभरून कृपा, आशीर्वाद आपल्यावरती राहतील. आपल्या घरातील ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होतील. जर तुमचे मुलं हे अभ्यासामध्ये जर वीक असतील किंवा मुलांचं अभ्यास करताना लक्ष लागत नसेल किंवा मुलांचा अभ्यास केलेलं लक्षात राहत नसेल, ते भरपूर अभ्यास करतात पण ऐन वेळेस, परीक्षेच्या वेळेस ते विसरून जातात, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात. काही वेळेस काय होतं की मुलं जर लहान असतील तर ते हट्टीपणा किंवा खूप त्रास द्यायला लागतात, ऐकत नाही, सांगितलेलं कोणतीही गोष्ट ते करत नाही, अशा बऱ्याचशा समस्या मुलांमध्ये आपल्याला जाणवत असतात. मुलं खूप चिडचिडे बनतात. अशा वेळेस आपल्याला मुलांसाठी असे काही जे उपाय आहेत ना तर ते अशा विशिष्ट तिथींना आपल्या मुलांसाठी करायचे असतात. खास करून गणपती बाप्पांची जी चतुर्थी असते तर त्याचबरोबर गणपती बाप्पा जेव्हापासून विराजमान झालेले आहेत आपल्या घरामध्ये, या 10 दिवसांमध्ये गणेश तत्व हे खूप 1000 पटीने आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्याची आपल्याला जेवढा फायदा करून घेता येणार आहे तेवढा आपल्याला करून घ्यायचा आहे. या काळामध्ये जे गणेश तत्व 1000 पटीने जागृत असतात त्या काळामध्ये आपल्याला आपण ज्या बी गोष्टी करू, गणपती बाप्पांची पूजा करू किंवा जे काही आपण गणपती बाप्पांना मागू, त्यांचे उपाय करू, तर त्याचे फळ गणपती बाप्पा हे आपल्याला अवश्य देत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या वेळांमध्ये जे काही उपाय सांगितले जातात तर ते अवश्य करायचे असतात. आपली मुलं ही मोठी असतील, खूप नोकरी धारण करण्यासारखी असतील, पदवी धारण केलेली आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा पगार त्यांना मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा उपाय आहे. तुमची मुलं लहान, मोठी किंवा मुलं या दोघांसाठीही हा उपाय तुम्हाला करता येणार आहे.
तसेच मुलांना नजर देखील लागली जाते. आपण ज्यावेळेस आपल्या मुलांचं कौतुक करतो त्यावेळेस आई-वडिलांची नजर देखील मुलांना लागते आणि मुलांना नजर लागल्यामुळं मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते आणि आपलीच नाही तर घरातील बाहेरच्यांची किंवा इतर लोकांची देखील नजर आपल्या मुलांना ही लागत असते आणि त्यांची नजर एकदा आपल्या मुलांना जर लागली तर आपल्या मुलांची प्रगती होण्यापासून थांबते. मुलं खूप हट्टीपणा करायला लागतात, चिडचिड करायला लागतात. मुलं हे ऐकत नाही, आजारी पडतात. अचानक ताप येणं किंवा अचानक आजारी पडणं, मुलं जेवण करत नाही, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवायला सुरुवात होते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या मुलांना नजर लागू नये, त्यांच्या सर्व आरोग्य व्यवस्थित राहावं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरवे मूग लागणार आहेत. तर पहा, हिरवा रंग हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. बुधवार हा दिवस देखील गणपती बाप्पांचाच दिवस आहे. तर बुधवारचा दिवस हा हिरव्या रंगाचा प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला जे हिरवे मूग आहेत ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. हिरव्या मुगाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या मुलांच्या सर्व नजर दोष अडचणी दूर होतील, मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर पहा, आपण ज्यावेळेस महादेवांवरती हिरवे मूग अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होत असते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील हिरवे मूग अतिशय प्रिय आहेत. गणपती बाप्पांना जेव्हा आपण हिरवे मूग अर्पण करतो त्यावेळेस आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपले संकट दूर होतात. आता बघा, घरामध्ये अनेक लोक असतात, म्हणजे आई असते, आजी असते, वडील असतात किंवा इतर कुणीही असते. तर आईला जर उपाय करणं शक्य नसेल तर वडिलांनी, आजीने किंवा इतर कुणीही हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय ज्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गणपती बसवलेला असेल तर गणपती बाप्पांसमोरच तुम्हाला हे हिरवे मूग एका वाटीमध्ये घेऊन बसायचं आहे. जर गणपती बाप्पा नसेल बसवलेले तर तुमच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्याच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. हिरवे मूग तुम्हाला हातात घ्यायचे आहे. एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता तुम्हाला मुलांना आसन टाकून बसवायचं आहे. मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला हे हिरवे मूग जे आहेत तर ते 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. म्हणजेच घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने गोलाकार पद्धतीने फिरतो तसं 7 वेळा तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून फिरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, माझ्या मुलांच्या जीवनातील जे संकट अडचणी विघ्न आहेत तर ते दूर होऊ दे, त्यांची भरभरून प्रगती होऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि पहा, हे जे हिरवे मूग आहेत तर ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात. तुम्हाला हा उपाय मंदिरातच करायचा आहे, जेणेकरून जी काही सकारात्मक ऊर्जा असते ते मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला हा उपायाचा जास्तीत जास्त फायदा हा लवकर होतो. आता बऱ्याच वेळा बऱ्याच गणेश मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यास मनाई असते. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या दरवाजावरती तुम्ही हे जे हिरवे मूग आहे, जिथे कुठे सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी हे हिरवे मूग तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे मुलांबद्दल ती तुम्हाला सांगायची आहे. मुलांचे संकट अडचणी विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, तर जर त्या मंदिराच्या आसपास झाडं असतील किंवा काय असेल तिथे जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या ज्या समस्या अडचणी आहेत तर त्या सांगायच्या आहेत आणि मनोभावे हा जर उपाय तुम्ही जर केला, अगदी श्रद्धेने भावनेने हा उपाय जर केला तर याचं 100% फळ हे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मिळणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सांगून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचे संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष जर मुलं बोलण्यासारखी असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण नक्की करून घ्यायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.